बिबट्याने आपल्या इथं पारडाव हल्ला केला आहे, काय दुर्घटना घडली आणि काय झालं? साधारणतः हा परिसर आहे वार्ड नंबर 3 कसबे वस्ती व नारेंगाव. रात्री पहाटेच्या दरम्यान साधारणतः 2 बिबटे असावे, कारण त्यांचे पावलाचे फॅशननुसार वेगवेगळे आहेत. आम्ही कसबे वस्तीत राहतो, गोडाजी महादेव कसबे, आणि त्यांच्या रात्री गोठ्यावर हल्ला केला 2 बिबट्यांनी. त्याच्यात एक पारडू हे झालेले आहे आणि लहान लहान मुलं बी असतात, त्यामुळं लवकरात लवकर इथं पिंजरा लावा, कारण का बिबट्याचा वावर इथं नेहमी कारण का सरळ ऊसाचं क्षेत्र असल्या कारणाने इथं बिबटे हमेशा येतात. इथल्या सगळ्या परिसरातल्यांची सगळ्यांची कुत्रे खाल्लेली आहेत, सगळ्यांची कुत्रे मारली ती, एकही कुत्र नाही आपला. पहाटे काहीतरी 4-4:30च्या दरम्यान कुत्र्यांनी चावल केली ती, पण ती लक्षात नाही आली. असं वाटलं कुत्रा असं भुकला असं. अद्याप नाही कळवलं. सरपंचांना फोन केला बाबा पाटीलना, सांगितलेलं आहे. त्यांना सांगितलंय की तुम्ही वन विभागाला कळवा, जेणेकरून पंचनामा होऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई आम्हाला मिळावी. सदर अशी घटना घडू नये म्हणून तुमची वन विभागाकडे काय मागणी आहे? काय आता पिंजराच लावणार, दुसरं तरी काय करणार. लवकर लवकर बिबटे इथून स्थलांतर करावे. त्या पद्धतीने आता शासनाचे चाललेले आहेत काही नियम, त्यांनी निर्णय घेतलेले असेल त्या पद्धतीने लवकर लवकरच घ्यावे. रात्री 10च्या नंतर भीती वाटते ना, बाहेर लहान मुलं आहेत, लेडीज असतात. आपले जे काही गाय म्हशी आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी काळजी घेणं गरजेचं आहे. हो, आपण आपल्याला जाळी मारली नाही. हो, गोठ्याचं काम तुम्ही पाहताय की हा इकडे जुना गोठा आहे माझा, आणि हे पावसाळ्यात ते लिकेज होणे कारण आम्ही नवीन गोठ्याचं नवीन बांधकाम केलंय म्हणून इकडे काम राहिलेलं आहे. पाऊस काल रात्री खूप जास्त पाऊस होता, तो गोठा गळायला लागला म्हणून जनावर आम्ही इकडे नव्या गोठ्यात बांधली. आता तुम्ही वन विभागाला कळून किती वेळ झालाय किंवा सरपंचांना कळवलं? सकाळी 1 तास झाला सांगून त्यांनी पण त्यांना कॉल केला. ते कॉल किती वाजले या परिसरामध्ये फिरतात किंवा आता 1-2 तर दिसतातच. आणि आता ते टोळीने फिरायला लागले. आता एक तर नाहीच फिरत, आता 2-2, 3-3 अशी फिरतात. रात्री जनावर सुद्धा ते हल्ला तुम्ही पाहिले, गायले घुसकडले म्हणल्यावर ते मोठाले जनावर सुद्धा आता हल्ला करायला लागले. 2 कुत्रे धरले. काय पिंजऱ्याची एक मागणी, आता पिंजरा तर लावूनच बाकी, कारण आज खाल्लाय तो आज रात्री परत येणार ही गॅरंटी. त्याला माहिती झालं इथं खाद्य आहे तो येणार, माहिती आता इथं जनावर आहेत, त्यामुळे तो येणार. रात्री पण काळजी घ्यावी लागेल. हो, त्याप्रमाणे तुम्ही आता वन विभागाकडे मागणी करा. तेच आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो, लवकरात लवकर या परिसरात कसबे वस्ती या ठिकाणी पिंजरा लावावा, जेणेकरून हे बिबटे हल्ले कमी होतील. आमचं नारेंगाव हद्द वार्ड नंबर 3 कसबे वस्ती. झोपतो रात्रीच राखण्यासाठी, आणि आमची जर अशी नुकसान होऊ लागली तर काय करायचं? आज जनावर गेलं म्हणून काय नाही, उद्या माणूस जर गेलं समजा काय करणार? तुम्ही काळजी घ्या, घरात झोपा, आणि पण आपले जे काही प्राणी आहे त्यांची काळजी घ्या. घरात झोपून नाही जमत आम्हाला. बाहेर जाळी वगैरे बसवा चांगल्या व्यवस्थित. काय झालं, हुसकले का रात्री? रात्री नाही, त्याच्या अगोदर पण आलता. आम्ही स्वतः बाहेर झोपतो, रात्रीचा हुसकलाय आम्ही. मोठे आहेत का बिबटे? हा, तुम्ही पाहिले एकच आलता. तुम्ही पाहिले का कधी अशी स्वतः हुसकले? अहो स्वतः हुसकले आहे त्यांनी. आणि काय म्हणणं आहे तुमचं आता? आता काय म्हणणं आहे, आता आमची नुकसान झालेली याची काळजी घ्यावी यांनी. हा, पारडू मारले बघू द्या. लहान तिथं पुढे मोठे आहेत तसे. इथं क्लिअर थोडी वेगळी असते. मजा काय